गेल्या 2 महिन्यात मी 400 कुंडल बघितले एवढं. तर 400 कुंडल्यांमध्ये भरपूर सारे कॉम्बिनेशन आणि आत्ताच्या कंडिशनला भरपूर साऱ्या कुंडल्यांमध्ये राहूशीच महाराष्ट्राचा अचानक गोष्टी घडतात लोकांच्या आयुष्यात. ते फक्त आधी नाडीमध्ये चालू शकतं, मध्य नाडी वगैरे अंत्यनाडीमध्ये केलं तर 100% डाऊनफॉल येतो. एक नाडी आली म्हणजे तिथं प्रॉब्लेम्स क्रिएटच होतात. एखादा माणूस लग्नाआधी खूप ग्रो करतं, लग्न झालं त्याचा डाऊनफॉल होतो. अजून डिटेलमध्ये सांगायचं ठरलं तर मी एकच सांगू शकतो की दशाततीची ती फळ जे प्रॉमिस आहे ते तर देणारच आहे. जसं की सूर्यप्रकाश देतोच आहे, आपण उन्हात उभं राहिलं तर आपल्याला ऊन लागणारच 100%. तो त्याचं काम बंद नाही का, तर आपण काय करू शकतो प्रिव्हेंटिंग म्हणून छत्री उघडू शकतो. आता पाराशरी ज्योतिषनुसार बाकीच्याही ज्योतिषनुसार आपण फक्त कुंडली मिळणार, बट तेवढं पुरतीच सीमित नाही राहिला पाहिजे. जसं की लाईट गेली, लाईट किती वाजते हे पण सांगू शकतो. प्रश्न ज्योतिषवाले भयान आहे, म्हणजे ज्यांच्याकडे जन्मतारीख नाही जन्मवेळ नाही त्या लोकांसाठी वरदान आहे. पण जर तसं जर तुम्ही म्हणता की ऑलरेडी जर सगळं लिहिलेलं आहे तर मग आपल्या कर्माचं काय रोल आहे? तुम्ही तेच कर्म करू शकता की जे तुमच्या चार्टमध्ये प्रेझेंट